आखाडा बाळापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर या ठिकाणी आता या कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ते रुग्णालयामध्ये आहेत। दादा, हा सगळा प्रकार घडल्यानंतर तुम्ही रुग्णालयात दाखल झाला, धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। मला असं वाटते की हा धक्कादायक प्रकार नाही। याच्यात कुठल्याही प्रकारची डॉक्टरची लापरवाही नाही। जो मेडिकल अधिकारी असतील, आमचे CS असतील, हे तंतोतंतपणे तुम्हाला सांगतो की काम करत असतात। माझं या दवाखान्यावर नियंत्रण हर वेळेस जाता येता मी या दवाखान्याला भेट देत असतो। मला असं वाटते की जे कुटुंब नियोजनाचं जे ऑपरेशन झालं आहे याच्यामध्ये मी सुद्धा त्यांना सतत फोन करायचो। मला गावागावातून आमच्या कार्यकर्त्याचे फोन यायचे की दादा या ठिकाणी आपण कॅम्प घेतला पाहिजे आणि कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं पाहिजे। या माध्यमातून मी त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की काही करा पण ताबडतोब या ठिकाणी कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन आपण करा। त्या माध्यमातून हे ऑपरेशन झालेत। कुठल्याही प्रकारची कोणत्याही पेशंटची गैरसोय झालेली नाही। या ठिकाणी मी कलेक्टरला बोललो, CS ला बोललो, CS साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। परंतु 43 महिला गादीवर जमिनीवरती झोपलेल्या होत्या आमदार साहेब। हे पहा, तुम्ही मला वाटते की याला चुकीचा अर्थ लावू नका। मला वाटते त्या ठिकाणी एकदम स्वच्छता होती, साफसुथरं होतं। त्या ठिकाणी आमच्याकडं बेड कमी असल्यामुळं त्या ठिकाणी गाद्या टाकून त्या ठिकाणी त्या पेशंटला एका टाक्याचं ऑपरेशन असतं, ध्यानात ठेवा। सकाळी ऑपरेशन करायचं आणि संध्याकाळी डिस्चार्ज द्यायचा। त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की अशी काही फार मोठी शस्त्रक्रिया नसती, ती एका टाक्याचं ऑपरेशन असते आणि त्या माध्यमातून 43 ऑपरेशन। मला वाटते की हे PSCचं एक्स्ट्रा काम आहे, जे 88 वर्षामधून ह्या आपण जे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करतात या PSCनं तुम्हाला सांगतो की धाडस दाखवून आम्ही ज्या पद्धतीने यांच्यावर नियंत्रण ठेवतो, काम करण्याची यांना सतत तुम्हाला सांगतो की आमचे कॉल असतात आणि त्या माध्यमातून यांनी या PSCनं एक्स्ट्रा काम केलेलं आहे। त्याच्यामुळे इथलचे मेडिकल अधिकारी असतील आणि डॉक्टर असेल, इथलचा स्टाफ असेल, अतिशय चांगला आहे। तुम्ही जर बघितला असेल तर या ठिकाणी अक्षरशः सर्व टीम चांगल्या पद्धतीने काम करतात। दादा, कुठेतरी जे नातेवाईक होते महिलांचे, ते महिला अक्षरशः TV9च्या कॅमेरापुढे रडलेले आहेत, आम्हाला सुविधा मिळत नाही। मला असं वाटते की कोणीतरी विरोधक असू शकतो आणि त्याला तुम्हाला सांगतो की दुसरा काही धंदा नसतो। जे कोणी 43 पेशंट होते, 43ला 43 पेशंटचे नातेवाईकांना मी स्वतः बोललो, त्या पेशंटना बोललो, कुठल्याही प्रकारची त्यांची लापरवाही झाली नाही। त्यांची त्या ठिकाणी ती ज्या पद्धतीनं त्यांना जी काही मदत लागत असेल, जी त्यांना म्हणजे मला तरी असं वाटते की एका टाक्याचं ते ऑपरेशन असते, ताबडतोब त्यांना ती सुविधा चांगल्या पद्धतीनं भेटलेली आहे। आजूबाजूच्या कामठा असेल, घोडा असेल, डोंगरगाव असेल, तुमचं येडशी असेल, बाळापूर असेल, त्याच्यानंतर बाजूबाजूच्या सर्वच गावामध्ये ज्या ज्या गावाचे पेशंट होते त्या गावांना वैयक्तिक मी CS कडून नंबर घेऊन त्यांना बोललो, तर त्यांनी सांगलं की साहेब आम्ही समाधानी आहेत आणि आमचं ऑपरेशन त्या ठिकाणी चांगलं झालं, आम्हाला कुठल्याही प्रकारची कुठलीही तक्रार नाही। त्यांनी जर तक्रार केली असती तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की मी डॉक्टरला सुद्धा धारेवर धरलं असतं, पण याच्यात डॉक्टरची कुठल्याही प्रकारची चूक नाही। आम्ही कलेक्टरला सकाळी बोलल्याच्या नंतर कलेक्टरनी सांगितलंय कोरोना वार्डामधले जे आपले पहिले जे बेड आहेत ते बेड मला वाटते की संपूर्ण PSCमध्ये आम्ही देऊन त्या ठिकाणी ती सुविधा करून देऊ। बरं, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह आता तुम्ही या ठिकाणी पोहोचलेत, आरोग्य अधिकाऱ्यांची तुमची बातचीत झाली, त्यांचं म्हणणं काय आलं याच्यावर? आरोग्य जे आमचे जे CS साहेब, तळस साहेब आहेत, अरे खरंच तुम्हाला सांगतो की जेव्हापासून ते आलेत तेव्हापासून आपल्या हिंगोली जिल्ह्यातलं काम अतिशय चांगलं चालू आहे। कुठल्याही प्रकारचं कोणीही डॉक्टर तुम्हाला सांगतो की कामचुकारपणा करत नाहीत। तिथलचा स्टाफ असेल तो सुद्धा कामचुकारपणा करत नाही। जर एखाद्या सिस्टरची नर्सची आम्ही तक्रार केली की बाबा परिस्थिती अशी आहे की त्यांनी एखाद्या पेशंटला अरेरवीची भाषा केली असेल, काही बोलले असतील, ताबडतोब तुम्हाला सांगतो की त्यांना बोलून त्यांना समज देण्याचं काम मला वाटते की इथलचे CS करत असतात। मात्र 43 महिलांना जमिनीवर झोपणं, थंडीचे दिवस आहेत, तुम्ही म्हणताय हे चुकीचं काही नाही, मात्र कुठेतरी टप्प्याटप्प्याने हे करायचं। इकडं ऐका, तुम्ही पुन्हा तुम्हाला सांगतो की जमिनीवर झोपवलेलं नाही पेशंटला। त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो बेड नसल्यामुळं गाद्या टाकल्या, स्वच्छ ते परिसर तुम्हाला सांगतो की स्वच्छ तो हॉल होता, त्याच्यामध्ये ब्लँकेट टाकलं, त्यांच्या अंगावरती ओढण्यासाठी सगळं काही दिलं। मला वाटते याच्यामध्ये पेशंटची गैरसोय झालेली नाही। कुठल्याही प्रकारचे पेशंटची गैरसोय झाली नसल्याचं आमदार बांगर यांनी सांगितलंय, तर डॉक्टरांची याच्यामध्ये काही चूक नसल्याचंही आमदार बांगर यांनी सांगितलंय। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेडके, TV9 मराठी, आखाडा बाळापूर, हिंगोली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.